मॉर्निंग स्टुडंट्स, आज आपण आपल्या सिलेबसमधला न्यू चॅप्टर बघतोय. तो आहे सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. या चॅप्टरमध्ये आपण व्हॉट इज सेल, सेल साईज अँड शेप, टोटिपोटेन्सी, सेल्युलर ऑर्गनॅलिज याविषयी इन्फॉर्मेशन घेणार आहे. तर सिलेबसला सुरू करण्याआधी कॅन यू रिकॉलमधले हे जे काही 4 क्वेश्चन आहेत हे पहिल्यांदा आपण बघूया. तर बघा, पहिला क्वेश्चन काय आहे तर Who observed the cell under the microscope for the first time? कुणी बघितली सेल मायक्रोस्कोप खाली पहिल्यांदा? तर तो सायंटिस्ट आहे हुक. हुक या सायंटिस्टने 16th सेंचुरीमध्ये पहिल्यांदा सेल मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केली. तर याने सॅम्पल कुठलं वापरलं होतं? याने वापरलं होतं कॉर्क. शॅम्पेनच्या बॉटलच्या वर जो काही वुडन ब्लॉक असतो त्याला कॉर्क म्हणतात. त्या कॉर्कचा थिन सेक्शन त्याने मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केला. तो ऑब्झर्वेशन करत असताना त्याला हनीकोम लाईक स्ट्रक्चर दिसले, कंपार्टमेंट लाईक स्ट्रक्चर दिसलं आणि त्याने त्या प्रत्येक कंपार्टमेंटला सेल असं नाव दिलं. ठीक आहे. आणखी एक सायंटिस्ट सांगते, तो आहे व्हॅन लिव्हनहुक. व्हॅन लिव्हनहुकने लिव्हिंग सेल्स मायक्रोस्कोपमध्ये ऑब्झर्व केल्या. हे 2 सायंटिस्ट व्यवस्थित लक्षात ठेवायचे, हुक आणि व्हॅन लिव्हनहुक. हुकने काय केलं तर डेड सेल ऑब्झर्व केली आणि व्हॅन लिव्हनहुकने लिव्हिंग सेल ऑब्झर्व केली. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. हू मेड द फर्स्ट मायक्रोस्कोप? द फादर ऑफ मायक्रोस्कोप इज झॅकरीज जॉन्सन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हाऊ डू ओनियन पील सेल अँड आवर बॉडी सेल्स डिफर? तर आपले ओनियन सेल जे आहेत आणि आपल्या बॉडीमध्ये असणारे ज्या सेल्स आहेत ते एकमेकांपासून कशा वेगळ्या आहेत? तर इथे एक बेसिक डिफरन्स असा आहे, ओनियन सेल्स आर प्लांट सेल अँड आवर बॉडी सेल्स आर ॲनिमल सेल. प्लांट सेल आणि ॲनिमल सेल या दोघांमधला मेजर डिफरन्स आहे सेल वॉल. मग त्यात दुसरा पॉईंट आपण सांगूया काय, तर ओनियन सेल हॅव सेल वॉल विच इज मेड अप ऑफ सेल्युलोज. अर्थातच ॲनिमल सेलमध्ये सेल्युलोज आणि सेल वॉल हे दोन्ही पॉईंट काय असणार, ॲबसेंट असणार. आता आपण शेप बघूया. ओनियन पील सेलमध्ये असणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्या ब्रिक लाईक किंवा रेक्टँग्युलर असतात आणि ॲनिमल सेल ह्या थोड्याशा राऊंड असतात. ठीक आहे. आता आपण 4th पॉईंट बघूया. व्हाय बॅक्टेरियल न्यूक्लियस इज सेड टू बी प्रिमेटिव्ह? बॅक्टेरियल सेल ही प्रिमेटिव्ह किंवा प्रोकॅरियोटिक का असते? तर याचं बेसिक रिझन असं आहे की त्यांच्यामध्ये न्यूक्लिओलस, रायबोझोम्स आणि मायट्रोकॉन्ड्रिया या ॲडव्हान्स सेल ऑर्गनॅलिज ॲबसेंट असतात आणि त्यामुळे आपण बॅक्टेरियल सेलला काय म्हणतो तर प्रोकॅरियोटिक सेल. वेल डिफाईन न्यूक्लियस, वेल डेव्हलप न्यूक्लियस, रायबोझोम्स आणि मायट्रोकॉन्ड्रिया ही तिन्ही सेल ऑर्गनॅलिज इथे ॲबसेंट असणार आहेत. हे 4 क्वेश्चन तुम्हाला समजले असतील, अगदी सोपे आहेत. आता आपण काय करूया, फर्स्ट पॉईंटला सुरुवात करूया. तो आहे सेल. अगदी 7th स्टँडर्डपासून आपण बघतोय सेल म्हणजे काय. तर बघा, सेल म्हणजे इट इज अ बेसिक अँड स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ. Cells is the smallest unit of life. You can say that cells are often called as building blocks of life. ठीक आहे. जेवढी सगळी लिव्हिंग सिस्टीम आणि बायोस्फिअर आहे हे कशापासून बनलेलं आहे तर सेलपासून बनलेलं आहे. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये एकापेक्षा जास्त सेल्स असणार आणि युनिसेल्युलर्स हे एका सेलपासूनच काय करत असतात, आपली लाईफ सायकल कॅरी आउट करत असतात. पण कोणतीही सेल असेल तर ती सेल आपण विदाऊट मायक्रोस्कोप व्यवस्थित ऑब्झर्व करू शकत नाही. तर पहिल्यांदा आपण काय करूया, या मायक्रोस्कोपचे टाईप्स बघूया. मायक्रोस्कोपचे खूप जास्त टाईप आहेत, अगणित टाईप आहेत. पण मायक्रोस्कोपचे जनरली आपण आपल्या सिलेबसमध्ये असणारे किंवा सेल्युलर लेवलवरती अभ्यास करताना जे काही टाईप्स बघतो ते जनरली 4 आहेत. ते कोणते कोणते आहेत तर पहिला टाईप आहे तो सिम्पल मायक्रोस्कोप, दुसरा आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप,
तिसरा लाईट मायक्रोस्कोप आणि लास्ट वन इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप. आपण एकापाठोपाठ एक त्यांचे रिव्होल्यूशन पॉवर आणि त्याच्यानंतर त्यांचं युजेस काय ते बघूया. तर पहिला मायक्रोस्कोप बघा काय आहे, सिम्पल मायक्रोस्कोप. जनरली लार्ज सेल ज्या असतात त्या सिम्पल मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करतात. मॅग्निफिकेशन पॉवर जी आहे सिम्पल मायक्रोस्कोपची ती किती आहे, तर 50 to 100 टाईम मोर. जर तुम्ही एखादा ऑब्जेक्ट सिम्पल मायक्रोस्कोप खाली बघायचा ठरवला तर तो 50 ते 100 पटीने मोठा दिसतो. सिम्पल मायक्रोस्कोपचं स्ट्रक्चर अतिशय सिम्पल असतं. इथे मी तुम्हाला इमेज दाखवते सिम्पल मायक्रोस्कोपची. बघा, हा आहे सिम्पल मायक्रोस्कोप. इथे आहे आयपीस, इथे मिरर आणि हा प्लॅटफॉर्म. अशा 3 सिम्पल बेसिक स्ट्रक्चरनी हे सिम्पल मॉडेल तयार आहे आणि म्हणून आपण ह्याला काय म्हणतो, सिम्पल मायक्रोस्कोप. नेक्स्ट 2 टाईप जे आहेत, कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि लाईट मायक्रोस्कोप. या दोघांचं रिझोल्युशन पॉवर जी आहे ती की आहे 1000 टाईम मोर. कोणताही ऑब्जेक्ट 1000 पटीनं मोठा दिसतो. कंपाऊंड मायक्रोस्कोपची इमेज बघा, हा आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. इथे असतो आयपीस, इथे ॲडजस्टिंग बॉडी असते, या प्लॅटफॉर्मवरती सॅम्पल ठेवायचं असतं आणि हा मिरर असतो. ह्या मिररमुळे लाईट बीम ज्या आहेत ह्या आपल्या हव्या तशा आपल्या हव्या त्या डायरेक्शनमध्ये आपण काय करू शकतो, वळवू शकतो. त्यानंतर आहे लाईट मायक्रोस्कोप. लाईट मायक्रोस्कोप आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप यामध्ये फारसा फरक नाही आहे, पण मेजर डिफरन्स जो आहे लाईट मायक्रोस्कोपचा तो असा की इथे ऑलरेडी लाईट आहे जी प्रोव्हाइड केलेली असते. ठीक आहे, मोबाईलला ज्या पद्धतीने फ्लॅशलाईट असते, बॅटरी असते, त्या पद्धतीने इथे काय केलेले असते, लाईट प्रोव्हाइड केलेली असते जी सॅम्पलवरती पडते. इथे मिरर ॲडजस्ट करावा लागत नाही, ऑलरेडी तिथे काय असते, लाईट अवेलेबल असते. नेक्स्ट वन जो आहे टाईप तो आहे इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप. बघा, हा आहे इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप. इथे कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस वापरलेले असतात, मशिनरी वापरलेली असते आणि त्यानंतर तो ऑब्जेक्ट तुम्हाला 5 लाख पटीनं मोठा दिसतो. जनरली सेल्युलर ऑर्गनलीज, बाउंडेड मेंबर्स हे जे काही एकदम छोटे छोटे कंपोनंट्स आहेत सेलमधले, याला ऑब्झर्वेशन ज्या वेळेला करायचं असतं त्यावेळेला आपण इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप वापरतो. ठीक आहे का? तर चला आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. तो पॉईंट आहे सेल शेप अँड साईज. इथे तुम्हाला एक इमेज दाखवली आहे बघा. प्लांट सेल आहे, बॅक्टेरियल सेल्स आहेत, ॲनिमल सेल्स आहेत, त्याच्यानंतर RBC, फ्ल्यू व्हायरस यासारख्या भरपूर गोष्टी इथे तुम्हाला दाखवलेत. पण इथे कोणतीच सेल दुसऱ्या सेलसारखी दिसत नाही. येस, कंपोनंट्स जे असतात सेलमधले ते सेम असतात, पण जर तुम्ही त्याची मॉर्फॉलॉजी स्टडी करायची ठरवली तर सेलचा जो काय आउटर स्ट्रक्चर आहे एकंदरीत ते वेगवेगळं आहे. प्लांट सेल कशी असते, रेक्टँग्युलर असते. ॲनिमल सेल जनरली राऊंड टू ओव्हल असते. बॅक्टेरियल सेल जनरली कोका शेप किंवा रॉड शेप असते. प्रत्येक सेलचे जे काही स्ट्रक्चर आहे, साईज आणि शेप जो आहे तो थोडाफार वेगळा आहे. ठीक आहे, काही फ्लॅट आहेत, काही ओव्हल आहेत, काही कोनिकल आहेत, काही रेक्टँग्युलर आहेत, काही कॉलम्युलर आहेत. काही मायक्रो ऑर्गॅनिझम कॉलनीमध्ये राहतात आणि काही कसे असतात, फ्री लिव्हिंग असतात. तर आता आपण काय करूया, त्यांची साईज बघूया. बायोस्फिअरवरती आत्तापर्यंत माहीत असणारी सगळ्यात छोटी सेल जी आहे ती आहे मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्माची जी काही लेंथ आहे ती असते 0.3 मायक्रोमीटर. ठीक आहे, त्यानंतर बॅक्टेरियल सेल जे आहेत ह्या जनरली 3 to 5 मायक्रोमीटरपर्यंत लाँग असू शकतात. आत्तापर्यंत माहीत असणारी सगळ्यात मोठी लार्जेस्ट सेल जी आहे ते आहे ऑस्ट्रिच एग. त्याचा डायमीटर जनरली 15 सेंटीमीटर कन्सिडर केला जातो.
त्यानंतर लॉंगेस्ट सेल बघा काय आहे, आपल्या बॉडीमध्ये असणारे जे काही नर्व सेल्स आहेत ह्या सगळ्यात मोठ्या सेल्स असतात. त्याच्यानंतर आपण बघूया सेल थेरी. सेल थेरी म्हणजे काय, सेलच्या संदर्भात जेवढे सगळे स्टडी केली गेली, जेवढे सगळे हायपोथेसिस आहेत, थेरॉटिकल पार्ट आहे, त्याला आपण सेल थेरी म्हणतो. पहिल्यांदा अशा टाईपची सेल थेरी सचवॉन आणि सचडेन या 2 सायंटिस्टनी डिस्कवर केली. त्यांनी सेल्युलर ऑर्गनायझेशनबद्दल भरपूर गोष्टी सांगितल्या, पण त्याला पण काहीतरी लिमिटेशन्स होते. आणि ते लिमिटेशन्स काय होते, तर ह्या दोघांनी सेल डिव्हिजन कसं होतं किंवा न्यू सेल कशा पद्धतीने फॉर्म होते याविषयी कोणतीच इन्फॉर्मेशन दिली नाही. त्याच्यानंतरचा जो सायंटिस्ट होता तो होता रुडॉल्फ विर्शॉ. रुडॉल्फ विर्शॉने एक थेरी मांडली, त्याला म्हणतात ॲम्निसेल्युला ई सेल्युला. काय म्हणतात, ॲम्निसेल्युला ई सेल्युला. याचं मिनिंग असं आहे, ईच सेल डिराईव्ह फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल ओनली. थोडक्यात मदर सेलपासूनच डॉटर सेल तयार होते. ज्यावेळेला एक मॅच्युअर सेल 2 सेल जनरेट करते त्यावेळेला त्याला आपण सेल डिव्हिजन म्हणतो, मायटॉटिकली सेल डिव्हिजन म्हणतो. थोडक्यात काय, सेल डिव्हाइड होत असताना किंवा न्यू सेल फॉर्म होत असताना ती कुठून बाहेरून तयार होत नाही, तर ती कुठून तयार होते, तर मदर सेलपासूनच किंवा प्री एक्झिस्टिंग सेलपासूनच फॉर्म होते. यानंतर सेल्युलर थेरीमध्ये सेल थेरीमध्ये भरपूर बदल झाले. जसे जसे दिवस जात गेले तसे न्यू इक्विपमेंट्स आपल्याला मिळाले, मायक्रोस्कोप ॲडव्हान्स झाले आणि सेल थेरीमध्ये भरपूर बदल झाले, भरपूर ॲडव्हान्स गोष्टी आपल्याला कळत गेल्या. आणि आता आपण ह्या सेल थेरीला काय म्हणतो, मॉडर्न सेल थेरी. कळतंय? तर चला आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. इथे फाइंड आउटमध्ये 3 क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत. तर पहिला क्वेश्चन काय आहे बघा, हाऊ डज अ कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस हेल्प इन हायर मॅग्निफिकेशन. कॉम्बिनेशन्स ऑफ लेन्सेस कुठे कुठे वापरले जातात, तर टेलिस्कोपमध्ये, मायक्रोस्कोपमध्ये, रॅफेलस्कोपमध्ये वापरले जातात. आणि हे कॉम्बिनेशन करताना यांच्यामध्ये कोणते चेंजेस होतात किंवा कोणते फिजिकल ॲडव्हान्टेजेस होतात बघा. When 2 lenses are used in combination, a first one form an image that serve as an object for the second lens. ठीक आहे, पहिला मिरर जो काही इमेज तयार करणार आहे, पहिली लेन्स जे काही इमेज तयार करणार आहे, ती इमेज दुसऱ्या लेन्सला ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून सर्व होते. आणि त्यानंतर आपल्याला जी काही फायनल इमेज मिळणार आहे हे ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं. त्याचं ना नेक्स्ट क्वेश्चन बघूया. वेन डू वी यूज प्लेन अँड कॉन्केव्ह मिरर अँड डायफ्रॅम. या तिघांचा उपयोग कुठे कुठे होतो बघा. तर फर्स्ट बघूया आपण कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिरर आर यूज्ड इन दोज एरियाज इन विच लार्ज अँड इरेक्ट इमेज इज रिक्वायर्ड. जिथे मोठा ऑब्जेक्ट पाहिजे असतो, इमेज इरेक्ट हवी असते, अशा ठिकाणी आपल्याला कॉन्केव्ह मिरर वापरावा लागतो. आणि प्लेन मिरर कुठे वापरावा लागतो. एक प्लेन मिररचा एक चांगला ॲडव्हान्टेज असा आहे की त्याची रेडियस इन्फिनाईट असते. त्यामुळे जिथे इन्फिनाईट रेडियस अपेक्षित आहे अशा ठिकाणी प्लेन मिरर वापरतात. द लास्ट वन थिंग, डायफ्रॅम. डायफ्रॅम कुठे होतो. डायफ्रॅम इज यूज्ड इन LED प्रोजेक्टर और LED सिनेमा थिएटर. प्रोजेक्टरसाठी आपल्याला काय करावं लागतं, डायफ्रॅम अरेंज करावा लागतो. नेक्स्ट पॉईंट बघा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॅग्निफिकेशन अँड रिझोल्युशन. हे दोन्ही कन्सेप्ट ऐकताना सेम वाटतात पण या दोघांमध्ये फरक आहे. तर मॅग्निफिकेशन इज ॲबिलिटी टू मेक स्मॉल ऑब्जेक्ट टू सीम लार्जर, such as making a microscopic organism visible. And what is resolution? Resolution is ability to distinguish two objects from each other. ठीक आहे. मॅग्निफिकेशनमध्ये इमेज झूम केली जाते आणि रिझोल्युशनमध्ये 2 छोट्या ऑब्जेक्टमधला डिफरन्स जो आहे, त्या दोघांमधला जो काही गॅप आहे, हा गॅप दाखवला जातो. लक्षात येते का.
आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया, इम्पॉर्टंट आहे, तो आहे टोटिपोटन्सी. तर टोटिपोटन्सी म्हणजे काय बघा, इट इज ॲबिलिटी or the potential of the living nucleated cell to differentiate it and divide to form any other type of cell. Okay, and hereby a complete new organism. टोटिपोटन्सी म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं अदर पोटेन्शियल किंवा अशी एनर्जी ज्याच्यामध्ये सेल काय करते, स्वतःला डिफरन्शिएट करते किंवा स्वतःला न्यू फॉर्ममध्ये कन्वर्ट करते. ही जी प्रॉपर्टी आहे, ही जी सुपर पॉवर आहे, त्याला आपण काय म्हणतो, टोटिपोटन्सी. नेक्स्ट बघा काय सांगितलं, सेल्स आर टोटिपोटेंट. इट हॅज एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन of animal and plants. For example, embryonic organism or embryonic animals are totipotent. For example, stem cells. Stem cells have ability to produce different type of tissues, different type of cells, different type of cellular organs, and that's why they are totipotent. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी आहेत जो पॉईंट आहे टोटिपोटन्सीचा, तो असा आहे बघा, totipotency is the ability of the single cell to divide into different form of cell. And another one example is spore and zygote are good example of totipotent cell, same as stem cell, which having ability to divide into different type of cells to produce different type of tissues. त्याच्यानंतर इथे खाली एक नेक्स्ट पॉईंट तुम्हाला दिला आहे बघा, नो द सायंटिस्ट. इथे 2 सायंटिस्ट तुम्हाला सांगितले आहेत, ते आहेत, पहिला आहे मॅथ्यूस सचडेन. मॅथ्यूस सचडेन हा एक जर्मन सायंटिस्ट होता आणि त्यांनी काय सांगितलं, व्हेरियस टिश्यूज ऑफ द प्लांट आर कंपोज्ड ऑफ डिफरंट टाईप ऑफ सेल्स. ठीक आहे, मल्टीसेल्युलर्स प्लांट जे आहेत त्यांच्यामध्ये व्हेरियस टाईप ऑफ टिश्यूज असतात, कारण त्यांच्यामध्ये व्हेरियस फंक्शन कॅरीड आउट केले जातात. फॉर एक्झाम्पल, रूट ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर करेल, त्याच्यानंतर टी ट्रंक जो आहे तो काय करेल, ट्रान्सपोर्टेशन करेल, त्याच्यानंतर फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन हे प्लांटच्या लिव्सकडून केलं जातं. ठीक आहे, तर ह्याने काय सांगितलं, प्लांट इज कंपोज्ड ऑफ डिफरंट टाईप ऑफ टिश्यूज आर डिफरंट टाईप ऑफ सेल्स विच हॅविंग डिफरंट ॲबिलिटीज टू प्रोड्यूस व्हेरियस फंक्शन्स. नेक्स्ट सायंटिस्ट जो आहे तो आहे थिओडोर सचवॉन. थिओडोर सचवॉन हा एक ब्रिटिश सायंटिस्ट होता आणि त्यांनी काय सांगितलं, सेल्स आर बाउंडेड बाय थिन मेम्ब्रेन. And the unique feature of the plant cell is it has cell wall. As well as Theodore Sachwan said that animals and plants are made up of cells and produced by only mother cells. तर त्यांनी काय सांगितलं, प्लांट सेलचे जे एक युनिक फीचर जे आहे ते काय आहे, तर सेल वॉल. आणि सेल वॉल कशापासून कंपोज झालेलं असतं, तर सेल्युलोजने. त्याचबरोबर त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली की डॉटर सेल इज फॉर्म्ड बाय मदर सेल ओनली. दुसऱ्या कोणत्या किंवा नॉन लिव्हिंग थिंगपासून सेल प्रोड्यूस होत नाही, तर न्यू सेल कुणापासून प्रोड्यूस होते, तर मदर सेलपासूनच प्रोड्यूस होते, प्री एक्झिस्टंट सेलपासूनच प्रोड्यूस होते. हे दोन्ही सायंटिस्ट व्यवस्थित लक्षात ठेवायचे, मॅथ्यूस सचडेन अँड थिओडोर सचवॉन. मॅथ्यूस सचडेननं काय सांगितलं, तर प्लांट सेल्स और प्लांट आर कंपोज्ड ऑफ डिफरंट टाईप ऑफ सेल्स. त्याचबरोबर सचवॉनने काय सांगितलं, प्लांट सेल्स हॅव सेल वॉल. नेक्स्ट पॉईंट बघा, मॉडर्न सेल थेरी. मॉडर्न सेल थेरीचे काही इम्पॉर्टंट पॉईंट दिलेत बघा इथं, आपण त्याच्यावरती आता फोकस करूया. फर्स्ट पॉईंट बघा, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल. आपण अगदी 7पासून बघतो की सगळेच्या सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतात ते कशापासून बनलेले असतात, सेलपासून बनलेले असतात. अँड दॅट्स वाय सेल इज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफ. नेक्स्ट वन थिंग, लिव्हिंग सेल्स अराईज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल ओनली. डॉटर सेल कुणापासून फॉर्म होते, अर्थात आत्ताच आपण बघितलं मदर सेलपासून फॉर्म होते. न्यू सेल काही नवीन नॉन लिव्हिंग थिंग गोष्टींपासून किंवा ऑर्गॅनिक कंपोनंटपासून जनरेट नाही होत, तर आधी असणाऱ्या सेल्सच काय करतात, त्यांना मायटॉटिकली डिवाईड करतात आणि त्याच्यापासून 2 सेल, 2पासून 4 सेल अशी कंटिन्युएशन सेल डिव्हिजन होत राहते.
त्याच्यानंतर सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ अँड टोटल ॲक्टिव्हिटी ऑफ सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ॲक्टिव्हिटी ऑफ द ऑर्गॅनिझम्स. टिश्यू लेवलवरती, ऑर्गन लेवलवरती ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज होत असतात, या ॲक्टिव्हिटीज कुणामुळे होत असतात तर सिंगल सेलमुळे होत असते. ह्या कॉम्बिनेशन ऑफ सेल ते पर्टिक्युलर फंक्शन परफॉर्म करत असतात. नेक्स्ट वन थिंग, सेल शो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. एका सेलपासून दुसऱ्या सेलपर्यंत किंवा पूर्ण ऑर्गन सिस्टीमला एनर्जी प्रोव्हाइड केली जाते. कारण का? सेल शो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. नेक्स्ट वन थिंग, the major components of the cell is nuclear material and cytoplasm. सेल जनरली 2 मेजर कंपोनंटपासून बनलेली आहे आणि ते 2 मेजर कंपोनंट्स कोणते कोणते तर न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम. न्यूक्लियसमध्ये सगळीच्या सगळी जेनेटिकल इन्फॉर्मेशन असते इन अ फॉर्म ऑफ DNA अँड RNA. आणि सायटोप्लाझममध्ये व्हेरियस टाईप ऑफ सेल ऑर्गॅनलीज असतात ज्या फंक्शन परफॉर्म करतात आणि त्या सेलला अलाइव्ह ठेवतात. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण काइंड्स ऑफ सेल म्हणजे थोडक्यात प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल म्हणजे काय आणि त्या दोघांमधला डिफरन्स काय आहे ते बघूया. हे 2 पॉईंट उद्या व्यवस्थित वाचायचे. ठीक आहे. तर चला परत भेटूया. बाय.